चला रामकृष्ण हरी पाडाळे आपण पाहतोय असतील सामन्याचे मॅन ऑफ द मॅच सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि मॅन ऑफ द मॅच असणार आहेत रामकृष्ण हरी पाडाळे आणि मॅन ऑफ द मॅच आपण किताब देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच किताब देण्यासाठी सन्माननीय कार्तिकदादा परखी यांचे शुभ हस्ते स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांचे शुभ हस्ते आपण सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब देतोय. आणि भाऊ या मुख्य व्यासपीठावर आपल्याला सामनावीर हा किताब देऊन आम्ही सन्मानित करतोय. त्याचबरोबर आज आपण पाहिले गेले तर स्वर्गीय पैलवान कुमार विक्रम शिवाजी पारखी कुमार महाराष्ट्र केसरी आणि महाराष्ट्र चॅम्पियन यांच्या स्मरणार्थ श्री काळ भैरवनाथ करंडक 2025 स्पर्धेचा आजचा असणारा हा 5वा दिवस. उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला बघायला मिळणार आहे. दोन्ही संघ आहेत आणि दोन्ही संघांना स्पर्धेमध्ये जर आव्हान इथे कायम ठेवायचं असेल तर निश्चितप्रमाणे एक जबरदस्त कामगिरी देखील करावी लागणार आहे. आघाडीची जोडी मैदानात दाखल झाली. एका बाजूला मैदानामध्ये आपण पाहणार रोहित, दुसऱ्या बाजूला हर्षद. षटक क्रमांक पहिलं ऐश्वर्य खोपकार. पहिलाच बॉल वा भन्नाट वेग होता इथे आणि ज्या प्रकारचं रिॲक्शन इथे ऐश्वर्याचं राहिलंय कुठेतरी वाटलं की कदाचित हा चेंडू बॅटला ब्रश करत असावा. गोलंदाज तयार. खुलवट टप्प्याचा बॉल पुढा एकदा वा. हा चेंडू ऐश्वर्याचा जबरदस्त वेग होता या चेंडूमध्ये. यापूर्वीच्या मॅचचा हिरो राहिलेला ऐश्वर्य खोपकर ज्याने 6 चेंडू 29 धावांची गरज असताना अक्षरशः आक्रमण ज्याने चढवलं तो ऐश्वर्या. माहिती आहे की क्वार्टर फायनल पर्यंत स्वप्नाचं जिवंत ठेवायचे असतील ती मॅच महत्वाची आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक मिडामचा खेळाडू ओ चेंडूची वाट पाहत राहिले तिथे. चेंडूला कव्हर करतायत तोपर्यंत इथे मैदानामध्ये आलेली दुसरी धाव 2 धावा इथे येतील. 2 धावेने संघाचा धावफलक 2. हा चेंडू पुढे येतात. ओ डायरेक्ट हिट तिथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालं आणि मैदानामध्ये आपण बघतो इथे काय होणार आहे. तर विकेट आहे. फलंदाज होईल बाद. सामन्याकडे जायचं मैदानामध्ये पुढे शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने अगदी चेंडू तिथे खेळला जाईल. तोपर्यंत मैदानाच्या आपण इथे बघतोय संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिलं गेलं तर आता पहिले षटक प्रगती पथावर आहे. स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 3 धावा. ऐश्वर्य तयार. कुलवट टप्प्याचा बॉल होता. शुभमने खोदून काढला तिथे आणि मिड ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. षटक क्रमांक संपलं नाही पहिलं.
एक षटकाचा खेळ संपलेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 3 धावा. एक फलंदाज बाद असताना चालू असणारी मॅच. एका बाजूला काशी क्रिकेट क्लब काशीकडे, दुसऱ्या बाजूला श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा, या दोन संघांमध्ये असणारा सामना जो आपल्याला इथे मैदानाच्या मध्ये बघायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या निर्माण पाहते तयार असणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. पहिलाच बॉल रोहित साठी बॅकफुटला जात चेंडू अगदी खेळलाय डीप कव्हरच्या दिशेने. सिंगल इथे मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला जे बघायला मिळाली. एका धावेने संघाचं धावफलक 2 धावा इथे आल्या. 1 रन शॉट आहे. सामन्याकडे जायचं मैदानाच्या मध्ये पुढे मॅच कडे तुम्हाला इथे घेऊन जाणार आहे. आणि यावेळेस अक्रॉस बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण बघितलं गेलं तर कुठल्या प्रकारची धाव जी येणार नाहीये. 4 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक दुसरं ओमकार मैदानाच्या मध्ये आपण पाहतो तयार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. कुलवट टप्प्याचा बॉल तर मात्र खोदून काढण्याचा इथे प्रयत्न केला जाईल. एक गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस डेड बॉल जो मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. स्कोर कार्ड वरती 5 धावा. गोलंदाज हा चेंडू यावेळेस यशाच्या मागे चांगली कामगिरी पाहायला मिळाली. एक जबरदस्त एफर्ट तिथे होते. गोलंदाजीसाठी गोलंदाज आडव्या बॅटने चेंडू मिड विकेटला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत हा चौकार. इथे मात्र आपण बघितलं तर चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जी आता पुढे पोहोचणार आहे. एक फलंदाज बाद असताना 9 धावा ज्या धावफलकावरती धावा इथे असणार आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर ज्या प्रकारचा कमबॅक करायला गोलंदाजांचं वर्चस्व या मॅच मध्ये राहिलंय. परंतु काशी क्रिकेट क्लब संघाला जर इथे मैदानामध्ये वर्चस्व ठेवायचं असेल तर कुठेतरी गिअर चेंज करावा लागणार आहे. रोहित आणि शुभमी जोडी
टॉस आणि यस सक्सेसफुल स्ट्रोक नो बॉल. आणि इथे मात्र काय असणार आहे हा षटकार आहे चरण. सामन्याकडे जाऊयात मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती आपण बघतोय 18 धावा. रोहित हा चेंडू मिस टाइम शॉर्ट वाईड लेगचा खेळाडू आहे. चेंडूच्या खाली झेल झालाय. विकेटचं होणार आहे पतन. थँक्यू. आजच्या दिवसभरामध्ये थोडासा जर आढावा आपण घेतला तर भोरनाथ शिवशक्ती क्रिकेट क्लब मान संघ 3 मॅचेस खेळलेला आहे. 3 मॅचेस मध्ये 2 सामने जिंकलेले आहे. त्याचबरोबर माळुंगे संघ आतापर्यंत हाही संघ 3 सामना खेळलाय. 3 सामन्यांमध्ये 2 मॅच माळुंगे संघ देखील जिंकलेला आहे. काशिक संघ जर आपण पाहिले गेलं तर तीन मॅच पैकी हा संघ 1 सामना जिंकलेला आहे. काशिकचा प्रयत्न एकच जाईल आता. हम तो डुबे लेकिन आपको भी साथ ले डुबेंगे. अजूनही संधी आहे. नेट रन रेट वरती होऊ शकतं. हा चेंडू यावेळेस फुल टॉस होता. डीप स्क्वेअर लेगला चेंडू खेळलाय. आडव्या बॅटने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आहे. मोठा संघाचं जर आपण पाहिले गेलो तर 2 सामने झालेले आहेत. हा 3रा सामना सुरू आहे त्यांचा. हा चेंडू आडव्या बॅटने पुन्हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. चेंडू हवेमध्ये टिपलाय जाईल. कॉटन बॉलची शिकार. विकेट आली.
गोलंदाज तयार आहे. हा चेंडू पुन्हा इथं मोठा शोक आहे. मिड विकेटला ऐश्वर्या. ओ तिथे चेंडू जज होऊ शकला नाही आणि ते कॅच मिस केलाय. 33 धावा 3 फलंदाज बाद असताना आपण पाहतोय शेवटचं षटक मैदानाच्या मध्ये स्वप्नीलच्या माध्यमातून प्रगती पथावर असताना. हा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये. आता मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. नो बॉल. आणि हा आपण पाहतो मैदानाच्या मध्ये आलेला चौकार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मैदानामध्ये फ्री टॉन बॉल तयार. यावेळेस पुन्हा एकदा बॅकवर्ड स्कोरिंगला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूला कव्हर करेल. सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न. फेकी बहारदार आहे. धाव घेण्याचा प्रयत्न ते केलाय. फलंदाज बाद. मैदानाच्या मध्ये आपण इथे बघणार आहोत. आता स्कोर कार्डकडे पुढे तुम्हाला ते घेऊन जाईल. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला कव्हर करेल आणि तिथे मात्र चुकी झाली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलेला. हा चौकार आहे. मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेलं तर पहिला डाव इथे संपलेला आहे आणि पहिला डाव संपल्यानंतर काशी क्रिकेट क्लब संघाने बॅटिंग करत असताना बनवलेल्या आहेत त्या 43 धावा 44 धावांचं आव्हान मात्र इथे जे ठेवलेलं आहे ते मोठ्या संघासमोर. यानंतरची होणारी मॅच श्री भैरवनाथ शिवशक्ती क्रिकेट क्लब मान आणि त्यांच्या विरोधामध्ये माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे या दोन संघांमध्ये यानंतर होणारा बिग बॅटल. आणि नक्कीच आपण पाहिलं तर मुख्य व्यासपीठावरती जर थोडीशी नजर फिरवली तर विकास भाऊ मला वाटतं निलेश देशमुख आणि आमचे हरिदादा पडाळे यांच्यामध्ये सखोल चर्चा रंगलेली एकच आहे. यानंतरच्या मॅच मध्ये भिडायचं आहे आपल्याला. विशेष दोन्ही जर आपण पाहिले गेले तर एक खेळाडू मुळशी तालुक्यासाठी प्रचंड मोठं त्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे आणि आता मात्र एकमेकांच्या विरोधात आहेत. पूर्वीच्या ज्या काही कमतरता होत्या किंवा ज्या काही उणीव असायच्या त्या आज पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधात मात्र ती स्ट्रॅटर्जी ती रणनीती बघायला मिळणार का. चला कॅप्टन टॉस साठी या आणि सन्माननीय बाबासाहेब पारखी आपण यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करणार आहोत आणि त्यांचंही आगमन झालेलं आहे. बाबासाहेब पारखी आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे कारण स्पर्धा भरवण्यामध्ये खऱ्या अर्थानं बाबासाहेब पारखी यांचा फार मोठा योगदान या स्पर्धेसाठी आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून देखील आम्ही त्यांच्याकडे पाहतो. त्यांचंही आगमन होतंय. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. चला बॅट्समन आघाडीच्या दोन्ही फलंदाजांना मिळून ते मैदानाचा ताबा घ्या. थँक्यू. चला माळुंगे संघाचे कॅप्टन अजिंक्य भाऊ चला टॉस साठी.
चला मैदानाच्या मध्ये अजय सर जो बॉल त्यांना चॉईस होत असेल तर घ्या. चला कॅप्टन आलेले आहेत. बोरणार शिवशक्ती क्रिकेट क्लब संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण चला टॉस साठी कॅप्टन. सामन्याकडे जायचं मैदानाच्या मध्ये पुन्हा त्या मॅच कडे तुम्हाला ती घेऊन जाणार आहे. 43 झालेले आहेत. 44 धाब्यांचं आव्हान आहे आणि या 44 धाब्यांचं आव्हान आता मैदानामध्ये बघायचं आहे पूर्ण करण्यासाठी आघाडीची जोडी. एका बाजूला मैदानामध्ये आपण बघितलं तर ओमकार आहे, ओमकार मोळ आणि दुसऱ्या बाजूला ऐश्वर्या खोपकर. उंच परात तगडा ताकदवान असणारा ऐश्वर्या. ऐश्वर्या यापूर्वीच्या मॅच मध्ये त्याने दाखवून दिलं की ऐश्वर्याचा खेळ काय आहे. बॉलिंग ट्रॅक मध्ये षटक क्रमांक पहिलं हर्षच्या हातामध्ये चेंडू. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेचला चेंडूला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचणारे डीप कॉर्नरला. वन बाउन्स चौकार. यावेळेस आपण पाहतो मैदानाच्या मध्ये पहिल्याच बॉल वरती चौकार खेचलाय. पण आता खुलवट टप्प्याचा बॉल होता. मनगडच्या सहाय्याने वळवलेला बॉल मिड विकेटच्या दिशेने सिंगल आणि तिथे खराब फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार आहे. सन्माननीय नेताजी खरे साहेबांचा देखील आपण पाहतो याच्याकडे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता पॉइंटच्या दिशेने. गॅप मध्ये चेंडू, खेळाडूंना मात्र चेंडूला पाठमोर जरूर झालेत. डीप पॉइंट मध्ये चेंडूला अडवलं जाईल. 2 धावा तर तिथे आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये ऐश्वर्याचं प्रचंड मोठं आक्रमण जे आपल्याला पाहायला मिळतंय. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 10 धावाच्या धाफलकावरती असताना 2 चेंडूवरती आलेले 2 चौकार. पहिला चौकार आपण नक्कीच मान्य करू शकतो, परंतु दुसरा चौकार मात्र गोलंदाजाला तो मान्य होणार नाही. ऐश्वर्या खोपकर पुन्हा तयार असेल. मिड ऑफ मध्ये आणि तिथे झेल झालाय. मोठी विकेट, मोठा मासा गळाला. फलंदाज ऐश्वर्या खोपकर बाद. थँक्यू डीजे. सन्माननीय आपण पाहिले गेले तर आता या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचा नुकताच शुभागमन होतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मुळशी तालुक्यामध्ये कुठेही स्पर्धा असू द्या आणि प्रत्येक खेळाडूला आणि सगळ्या खेळाडूंना एक सपोर्ट सिस्टम म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो. सन्माननीय अरुणजी सुतार साहेबांचं याच्याकडे आगमन झालंय. काका आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. विनंती असेल या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत. मॅच कडे जाऊयात. पुढे आता बॉलिंग ट्रॅक वरती आता हर्षद तयार आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय अमोल, लेफ्ट हँड बॅटर. आणि यापूर्वी देखील प्रवीण सरांनी उल्लेख जरूर केला, कारण आपण पाहिलं तर पूर्वी महिलांचा संघ नसायचे किंवा महिला खेळाडू नव्हते, ते क्रिकेट खेळत होते. परंतु आता क्रिकेटने फार मोठी उंची घेतली आणि महिलांसाठी देखील एक वेगळाच दर्जा आता सध्या क्रिकेटसाठी पुढे आलाय. चांगले चांगले महिला खेळाडू देखील आपण पाहतोय चांगल्या प्रकारचा खेळ खेळतायत. आणि त्यांनी सांगितलं की पूर्वी फलंदाज म्हटलं जायचं,
परंतु आता त्या फलंदाजामध्ये नावामध्ये बदल करून तिथे बॅटर म्हटलं जातं की एकच शब्द मात्र दोन्ही खेळाडूंसाठी वापरता येईल, मेल आणि फिमेल साठी. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळलाय. हनुमान आहे चेंडूच्या खाली, परंतु तिथे काय झालंय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हा षटकार. थँक्यू डीजे. आणि इथे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय हनुमंत यांनी जबरदस्त झेल तर टिपला, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर होता. सामन्याकडे जाऊयात मैदानाच्या मध्ये पुढे एकदा मॅच कडे. स्कोर कार्ड कडे धावा जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं तर 17 धावा ज्या धावफलकावरती आहेत. मैदानामध्ये पुन्हा बघायचं यावेळेस आता 17 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. पुढे एकदा षटक क्रमांक दुसरं घेऊन आले तो रोहित. पहिले षटक संपलं, 17 धावा स्कोर कार्ड वरती. अमोल आणि ओमकार ही जोडी. रोहितचा पुढचा बॉल, लोअर फुल टॉस ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, रोहित चेंडू अडवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला. स्वतः फॉलो थ्रो मध्ये एक धाव इथे आली. खुलवट टप्प्याचा चेंडू होता. एका धावेच्या मदतीने 18 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल मैदानाच्या मध्ये. पुढे रोहित, स्ट्राईक ऑन ओमकार. यावेळेस आपण पाहतो मिड विकेटला पाठीमागच्या पायावरती फोर्स करत खेळलेला चेंडू होता आणि मैदानामध्ये कॅच पुन्हा तिथे मिस केलाय. आणि मला वाटतं संघातील सगळे सिनियर खेळाडू एकच म्हणत असतील, अभी करे तो भी क्या करे. काय करावं आता. परंतु असं म्हणतात ज्यावेळेस एखादा संघ आपला तयार होतो किंवा त्या खेळाडूंना थोडासा अनुभव, सगळ्यात महत्वाचं काय, तुमचा सराव मजबूत असणं गरजेचं आहे. हा चेंडू मोठा सोबती खेळताना आपल्याला बघायला मिळाला, परंतु त्यानंतर मैदानाच्या मध्ये बघायचे संघाची धावसंख्या. त्यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा फटका फसला आणि इथे धक्का क्रमांक दुसरा, विकेट. आता जर आपण मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं तर संघाची धावसंख्या पुन्हा एकदा मॅच कंडिशन तुम्हाला मी घेऊन जातोय. एकोणीस धावा, शेवटचे 14 चेंडू आणि 25 धाव्यांची अजून गरज आहे. नवीन बॅटर अजय मैदानामध्ये दाखल झालेले. अजय आणि ओमकार. गोलंदाज तयार असेल पुन्हा उजव्या हाताने रोहित. खुलवट टप्प्याचा बॉल होता. यावेळेस स्वतः फॉलो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा यशस्वीरित्या आपण पाहतो मैदानाच्या मध्ये ते पूर्ण केले जातात आणि या 2 धावेने समीकरणामध्ये थोडासा बदल होईल. शेवटचे 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र बनवायचे आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा थोडासा बदल आपण पाहतो होतोय.
यावेळेस लॉंग ऑफला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडूला कव्हर करतील. सिंगल तरी आली, दुसऱ्या धाब्याचाही प्रयत्न केला जातोय. हो तिथे मात्र डायरेक्ट हिट जरूर झालाय, परंतु पंचाने कुठल्या प्रकारचा निर्णय कळवलेला नाहीये. 2 धावा यशस्वीरित्या मैदानाच्या मध्ये आल्यात, 2 धावा इथे आल्यात आणि या 2 धाव्याने संघाचा धावफलक देखील आता पुढे पोहोचतोय. शेवटचे 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 21 धाव्यांची अजूनही गरज. हनुमान पुन्हा मैदानामध्ये बघायचं आता गोलंदाजीसाठी एक महत्वाचा निर्णायक षटक घेऊन आलेत. यापूर्वी आपण पाहिले तर नक्कीच त्यांना स्लॉगवरचं षटक टाकताना आपण पाहिलंय, परंतु आता त्यांना माहिती आहे कुठेतरी मॅच जर आपल्याला लांबवायची असेल तर आता जबाबदारी घ्यावी लागणार आहे. 12 चेंडू 21 हे समीकरण आता मैदानाच्या मध्ये असणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. हनुमान उजव्या हाताने आपण पाहतो तयार आहे. हा चेंडू या वेळेस मिस टाइम चेंडू हवेत आणि तिथे मैदानामध्ये आपण बघतो लॉंग ऑफला खेळाडू आहेत, तोपर्यंत आलेल्या 2 धावा आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. पुण्यात उजव्या हाताने हनुमान अक्रॉस द बॅट हा चेंडू इथे मैदानात खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे आपण बघतोय चेंडू डॉट आहे. चेंडू डॉट येतानाच आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचे 10 चेंडू 19 धावांची अजूनही गरज आहे. अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आपण बघतोय पुण्याचा लॉट. मी सांगितलं की फॅक्टर लावण्याची ताकद हनुमान यांच्याकडे आहे, कारण अनुभव त्यांच्याकडे, जिद्दी खेळाडू आहे, चिकाटी खेळाडू आहे, मेहनती खेळाडू आहे, स्वतःवरती विश्वास आहे आणि ते विश्वासाने चेंडू हातामध्ये घेतलाय. धाबेला ब्रेक लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. 3 चेंडू टाकले आतापर्यंत, फक्त 2 धावाच्या खर्च केलेले आहेत. 9 चेंडू 19 अजून बनवायचे आहेत. थोडासा खाली राहिलेला चेंडू होता, ऑन साइडला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला कव्हर करेल. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल एका धावेच्या मदतीने धाफलकावरती आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 8 आणि या 8 चेंडू मध्ये बनवायचे 18 धावा. हनुमंतला माहिती आहे की हे 2 चेंडू अतिशय आपल्या संघासाठी महत्वाचे आहेत. तर बॅटिंग टीमला देखील आपण पाहिले तर एका बाजूला अजय, मोठे स्ट्रोक या दोन्ही चेंडूवरती खेळणं गरजेचं आहे मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर. लोअर फुल टॉस पिक केलाय मिड विकेटला आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा घेत आलेला चौकार. नक्कीच आपण पाहतोय आज खेळाडू तर सगळ्यांचं मनोरंजन करतायत, परंतु डीजे ऑपरेटिंगच्या माध्यमातून देखील आपण पाहिलेली तर हिंद केसरी छाती किंग आमचे विजयदादा बदरगे यांचं देखील कौतुक आहे, डीजे ऑपरेटिंगच्या माध्यमातून जोडले गेलेले. हा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय सिंगल. 3 षटकांचा खेळ संपला, धाफलकावरती 31 धावा. 6 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 13 धावांची अजून मात्र जी गरज असणार आहे.
त्यावेळेला ब्रेक लावण्यासाठी आपण पाहतो नक्कीच मैदानामध्ये ते काम केलंय हनुमंत यांनी. परंतु बघायचं मैदानाच्या मध्ये क्रिकेट आणि क्रिकेट. चला यानंतरची होणारी जी मॅच आहे दोन्ही संघ विनंती असेल आपण आपापल्या डगआउट मध्ये जाऊन बसायचंय. थोडं सहकार्य करा. 6 चेंडू 13 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये आता निश्चितप्रमाणे मोठ्या संघासाठी असणार आहे. आणि 6 चेंडू मध्ये 29 धाव्यांचा कारनामा ऐश्वर्य खोपकरने करून दाखवला आजच्या दिवसामध्ये. 6 चेंडू 28 त्या धावा केलेल्या आहेत त्याने. आता त्या संघाला पुन्हा एकदा 6 चेंडू 13 होणार का हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार आहे. लोअर फुल टॉस. पहिला चेंडू फुल टॉस होता. इनसाइड आउट खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध चेंडू. वा रोहितचा जबरदस्त बॅकअप. फार दूर वरून चेंडूवरती मात्र तो पोहोचला. डीप कव्हर ते एक्स्ट्रा कव्हर पर्यंत एरिया कव्हर करणं एवढं सोपं नव्हतं. परंतु त्याने ते करून दाखवलं. 2 धावा इथे येतील. शेवटचे 5 चेंडू आणि आता बनवायचे ते 11 धावा. पुन्हा त्या प्रॉपर बॅटवरती चेंडू आपण बघितले गेले तर इथे मिडल होऊ शकला नाही. पॉईंटचे खेळाडू आहे चेंडूला कव्हर करतील तोपर्यंत घेतलेली मैदानाच्या मध्ये सिंगल आणि एका धावेच्या मदतीने धापलं कव्हरती 34. 4 चेंडू शिल्लक 10 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये पुन्हा तयार आहे. अविनाश हा चेंडू मात्र आपण पाहतो अगदी व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंचाकडून. अतिरिक्त धावा कुठेतरी काशिक संघाला मात्र ज्या टाळाव्या लागणार आहेत. वरतो विकेट पुण्यात अविनाश. या वेळेस मोठा स्ट्रोक मिड विकेटला आणि झेल झालाय. महत्वाच्या क्षणी महत्वाच्या मॅच मध्ये टिपलेला हा झेल. विकेट. सामन्याकडे जायचं मैदानाच्या मध्ये पुढे मॅच कडे तुम्हाला इथे मी घेऊन जातोय. स्कोर कार्ड वरती धावा मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहोत. पुन्हा एकदा यावेळेस चौकार. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालाय. चौकार आल्यानंतर धावफलकावरती आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील 2 आणि या 2 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या 5. थँक्यू. 2 चेंडूंचा आता खेळ शिल्लक राहिलाय. 5 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज एका बाजूला अविनाश आहे तर दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये आपण बघतोय सचिन. आणि असं म्हणतात सचिन या नावाला फार मोठा लक आहे. लो फुल टॉस आणि सामना संपवला सचिनने या षटकाराने. जबरदस्त मॅच. वेल प्ले टीम. थँक्यू. नक्कीच आपण पाहिलं तर काशी टीम तुमचंही कौतुक. एक चांगली मॅच इथे मात्र पाहायला मिळाली.